नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव किरण गायकवाड. किरण गुरुजी या प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये काही विद्यार्थ्यांनी मध्यंतरीच्या काळात माझ्या जिओग्राफीच्या व्हिडिओला पाहून रिक्वेस्ट केली होती की सर मॅप रीडिंगची एक सिरीज लवकरात लवकर लॉन्च करा. या सिरीजच्या माध्यमातून आपण मॅप रीडिंगवरती आधारित असलेले या जून महिन्यात काही महत्त्वाचे एक 20 लेक्चर घेणार आहोत. या 20 लेक्चरच्या माध्यमातून मॅप रीडिंगचं एक परिपूर्ण असं महाराष्ट्राचा मॅप रीडिंग, कशाचा? महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा मॅप रीडिंग आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊ. या माध्यमातून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे कंटेंट मी न दिसता तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी तुम्हाला दिसणार नाही, कारण की तुम्हालाही माहिती आहे की पाठणदुखीमुळं खूप जास्त मी उभं नाही राहू शकत आहे. जे दिवसभरातनं 4-5 लेक्चर जे होतात ते मी स्क्रीनवरती घेईल आणि बाकीचे जे लेक्चर आहेत हे तुमचे बसून तुम्हाला न दिसता, पण कंटेंटच्या बाबतीत मेन आहे कंटेंट. कारण की तुम्हाला मी दिसलो, खूप हसी मजाक केला किंवा खूप काही गोष्टी केल्या तर ते कसं होतं, तो एंटरटेनमेंट, एज्युकेटर ऐवजी तो एंटरटेनर होऊन जातो. त्यापेक्षा मला एक एज्युकेटर म्हणून जगायचं आहे आणि एज्युकेटर म्हणून मी माझ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे कंटेंट जास्तीत जास्त चांगल्या कशा देता येतील ह्याच्यासाठी मी प्रयत्न करत राहील. ठीक आहे. तर मॅप रीडिंगची जी सिरीज आहे, या मॅप रीडिंगच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला न दिसता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सिस्टमॅटिकली करून देईल. तर आता आजचा टॉपिक काय, तो आता आजचा टॉपिक समजून घेऊ. आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे आपल्या भूगर्भ रचनेसंदर्भातला. मला काही विद्यार्थी होते जसे गुरुदेव किंवा आपले एक साक्षी राऊत म्हणून एक विद्यार्थिनी आहे, तिने मला याबाबत रिक्वेस्ट केली होती की सर भूगर्भ रचना याबद्दल थोडंसं गायडन्स सांगा. कारण की जेव्हा केव्हा विद्यार्थी महाराष्ट्राचा अभ्यास करतात, तर महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना त्यांना पठार, पर्वते, किनारपट्टी या गोष्टी योग्य वाटतात, ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्यावेळेस भूगर्भ रचनेमध्ये येतात आणि भूगर्भ रचनेमध्ये आर्कियन किंवा इतर गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला दिसतात, धारवाड, त्यावेळेस कुठं ना कुठंतरी विद्यार्थी कन्फ्यूज होतो आणि विद्यार्थ्याला असं वाटतं की ही रचना कशी काय तयार झाली, ह्याला काय नक्की म्हणलं जातं. तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे भूशास्त्रज्ञांना ज्यावेळेस त्यांनी जमिनीचा अभ्यास सुरू केला, तर जमिनीचा अभ्यास सुरू करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला जो काही महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात एकसारखी जमीन नाही आहे. एकसारखी जमीन नाही. काही ठिकाणी वेगळ्या स्वरूपाची जमीन, काही ठिकाणी वेगळ्या स्वरूपाची जमीन. म्हणजे विदर्भामध्ये गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाची जमीन दिसणार. उत्तरेकडे गेलं तापी नदीच्या पट्ट्यात, तर त्या ठिकाणी एकदम काळी काळी जमीन दिसणार. एकसारखी जमीन नाही, एकसारखे कंटेंट नाही आहे. त्यानंतर कोकणात गेलं तर कोकणात या बाजूला पूर्णपणे जांभा, काय दिसणार, पूर्णपणे जांभा या ठिकाणी दिसणार. मधल्या भागात गेला तर तुम्हाला पूर्णपणे बेसॉल्ट दिसणार. हे असं कसं काय? महाराष्ट्राची हा एक जमिनीचा तुकडा आहे आणि या जमिनीच्या तुकड्यावरती, एकाच जमिनीच्या तुकड्यावरती जे सलग आहे ना, बरोबर ना, आपली जमीन पूर्ण सलग आहे, मध्ये आधी तुटली का कुठं नाही ना. तर या पूर्ण जमिनीच्या सलग असलेल्या भागावरती अचानक असा इफेक्ट कसा, एक वेगवेगळ्या स्वरूपाच्या जमिनी कशा, यावरती ज्यावेळेस संशोधन झालं तेव्हा प्रत्येक कंटेंट वाईज त्यांनी एक सेटअप हे केला. फॉर एक्झाम्पल, जसा आता आपला महाराष्ट्राचा एक प्राकृतिक भाग आहे. महाराष्ट्राचा एक काय प्राकृतिक भाग, जसं फॉर एक्झाम्पल आपण एक महाराष्ट्र समजून घेऊ. तर महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक रचनेनुसार आपल्याकडे कोकण आहे, बरोबर. या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला कोकण दिसेल. या बाजूला अरबी समुद्र आहे, या ठिकाणी काय आहे, तर अरबी समुद्र. या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण एक सह्याद्री डोंगराचा पट्टा आहे. काय? सह्याद्री, ज्याला आपण काय म्हणू, पश्चिम घाटाचा भाग म्हणू. हा काय आहे, तर सह्याद्री. आणि या सह्याद्रीच्या भागापासून तर या चिरोली डोंगरापर्यंत किंवा भामरागड भामरागडपर्यंत जो पट्टा आहे हा पूर्णपणे महाराष्ट्र पठार आहे. तर महाराष्ट्र पठारामध्ये तुम्हाला एक भाग दिसत असेल बघा, या ठिकाणचा कलर वेगळा वाटतोय, या ठिकाणचा कलर थोडासा वेगळा वाटतोय,
या ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळा कलर वाटतोय. इथं गेल्यानंतर पूर्ण असा पोपटी हिरवा कलर वाटतोय. या ठिकाणी गेल्यानंतर पूर्णपणे कलर असा बदललेला आहे, राईट. तसंच या ठिकाणी तापी नदीवरती एकदम गडद हिरवा रंगपट्टा दिसतोय आणि परत या ठिकाणी जो या ठिकाणचा पट्टा आहे तोच या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याकडं जमीन एकसारखी नाही, जमीन एकसारखी नाही. आणि जमीन एकसारखी नसल्यामुळे शास्त्रज्ञांनी असा विचार केला की नक्की आपली जमीन बनली कशी, आपली जमीन बनली कशी, आणि हाच भाग आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. या जमीन बनण्यामागच्या पण काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. जसं उदाहरणार्थ, ज्यावेळेस भूशास्त्रज्ञांनी अभ्यास सुरू केला त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की जी जमीन तयार झालेली आहे ह्या जमिनीचा, म्हणजे आज आपण या ठिकाणी राहतोय, जमिनीच्या वरच्या भागात राहतोय, आज आपली या ठिकाणी घरं आहेत, ओके, या ठिकाणी आपण मस्तपैकी सगळ्या गोष्टी सेटल करतोय, इथं झाडं आहेत. पण आपल्या खालची जी जमीन आहे, ही जमीन खूप प्राचीन काळापासून बनली आहे का? ही जमीन फक्त एवढी, ही खूप प्राचीन काळी बनली आहे का? तर नाही. या जमिनीच्या खाली पण एक जमीन असते, ओके. या जमिनीच्या खाली एक जमीन आहे, त्याच्या पण खाली एक थर आहे. आपली जी पृथ्वीवरची जी जमीन आहे, ही पृथ्वीवरची जमीन अशी स्तरास्तरामधून बनलेली आहे. कशातून बनलेली? स्तरास्तरामधून. बघ, जेव्हा आपण वरची जमीन आपण पाहायला सुरुवात केली, जी खूप प्राचीन नाही आहे, म्हणजे ही जी जमीन आहे, ही जमीन त्या ठिकाणी खूप प्राचीन अशी जमीन नाही आहे ती. मग या जमिनीचा ज्यावेळेस अभ्यास सुरू केला त्यावेळेस असं लक्षात आलं की ही जमीन एक मुरमाड जमीन आहे, ओके. यावरती मृदा आहे, यावरती काही बेसॉल्ट खडक आहेत, ठीक आहे. माणसाने काय केलं? ही जमीन शोधायला सुरुवात केली. मग माणूस पाहत पाहत बघा, इथं कोकणात गेला, कोकणात त्याला वेगळीच जमीन सापडली, कोकणात त्याला खालचा पट्टा सापडला. मग माणसानं थोडंसं सह्याद्रीत बघितलं, सह्याद्रीत वेगळी जमीन सापडली. मग सह्याद्रीच्या बाजूला बघितलं, इकडं पूर्वेकडे, तिकडे वेगळी जमीन सापडली. म्हणजे कोकणात वेगळी वेगळी जमीन, ठीक आहे. त्यानंतर विदर्भात गेला तर विदर्भात वेगळी जमीन, आणि ह्या महाराष्ट्राच्या मध्य भागात वेगळी जमीन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जमिनीचे वेगवेगळे त्यांना कंटेंट सापडले. मग त्यांनी सुरुवात केली वरून खाली जायला. कधी पण जमिनीचा शोध जो आहे ना, तो वरून खाली लागलेला आहे, खालून वरती कधी शोध लागत नाही गेला. माणसाने सगळ्यात पहिले, आता बघा हा माणूस आहे यार, ह्या माणसाच्या डोक्यामध्ये काय येणार की माणूस ज्या जमिनीवर राहतोय त्या जमिनीचा तो अभ्यास करणार. तर त्याला ही जमीन जी आहे ना, ती जमीन एकदम आधुनिक जमीन वाटली, ठीक आहे. आता ह्या जमिनीला नाव काय दिलं ते आपण पुढे बघू. परंतु या जमिनीच्या खाली, ओके, या जमिनीच्या खाली त्याला मोस्ट प्रोबेबली डेक्कन म्हणजे बेसॉल्ट खडकच जास्त सापडला. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट खडकाचा जो प्रकार आहे तो जवळपास 81% आसपास आहे. आपल्याकडे बेसॉल्टने व्यापलेली जी जमीन आहे ती 81%ची जमीन आहे बेसॉल्टच्या खडकानं. त्याच्यामुळे माणसाला सगळ्यात जास्त बेसॉल्टच दिसला. त्या बेसॉल्टचा खडक जो होता तो डेक्कन ट्रॅप म्हणून त्याने त्या ठिकाणी लिहून ठेवला. आता डेक्कन ट्रॅपच्या त्याला आजूबाजूला अशी काही जमीन सापडली की ज्या जमिनीमध्ये त्याला दगडी कोळसा सापडला. तर दगडी कोळसा जो इथं सापडला, ह्या दगडी कोळशाला म्हटलं जातं कोणती? तर गोंडवाना जमीन. गोंडवाना जमिनीच्या तो आणखी खाली गेला तर त्या गोंडवानाच्या जमिनीच्या बाजूला त्याला विंध्य प्रकारची जमीन सापडली. विंध्येच्या थोडंसं खाली गेला, दक्षिणेक म्हणजे खाली म्हणजे खालच्या थरात, त्या ठिकाणी त्याला कडप्पा हा थर सापडला. कडप्पाच्या खाली त्याला धारवाड स्वरूपाचा थर सापडला, आणि धारवाडच्या खाली त्याला आर्कियन स्वरूपाचा खड सापडला. मुद्दा असा आहे की त्याला हे सगळं सापडलं कसं? तर बघा होतं काय, जेव्हा केव्हा आपले पठार बनला असेल कदाचित असा, तर ह्या पठारावरती, ओके, हा पठारावरती ऊन, वारा, पाऊस, नद्या, आणि विशेष म्हणजे एकेकाळी तर आपल्या पठारावरती हिमयुग होतं. आपल्या पठाराने हिमयुगसुद्धा फेस केलेला आहे. त्याच्यामुळं काय झालं की हा जो वरील भाग आहे, ह्या वरच्या भागाचं काय झालं, मोठ्या प्रमाणात घर्षण झालं. या ठिकाणी झीज झाली याची. काय झाली? झीज. लक्षात ठेवा बरं का, काय झाली याची? झीज. झीज झाल्यामुळं हा जो वरील भाग आहे तो हळूहळू हळूहळू झिजला. असा झिजत झिजत गेला, झिजत झिजत गेला, आणि जसा जसा तो झिजत गेला त्या अंतर्गत, ओके, या ठिकाणी काही खडक रचना आधीच बनली होती. अशी खडक रचना आधीच या ठिकाणी बनून गेली होती. ती खडक रचना झिजल्यामुळं काय झाली तर वरती निघाली. म्हणजे हा जो खडक आहे या ठिकाणी, हा खडक वरती दिसायला लागला. म्हणजे असं इमॅजिन करा
की आता हा जो भाग आहे हा आधीच्या काळात असा होता, परंतु नंतरच्या काळात तो जसा जसा झिजत गेला तसा तसा तो अशा स्वरूपाचा गेला, असा खाली गेला झिजत. आणि झिजत खाली गेल्यामुळं ओके झिजत खाली गेल्यामुळं एकेकाळी एकेकाळी हा जो खडक आहे, जो खडक या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, हा खडक जो खालच्या बाजूला होता, हा खडक जो खालच्या बाजूला होता तो काय झाला, तो या ठिकाणी शो झाला असा वरती, असा वरती. इथं तो शो व्हायला लागला. पुढे झाला शो, या पट्ट्यामध्ये तो शो झाला, या पट्ट्यामध्ये तो शो झाला. मग लोकांना लक्षात आलं की हा खडक कसा काय तयार झाला. म्हणजे बघा ना, इथं काळा खडक, इथं काळा खडक, इथं सुद्धा काळा खडक, आणि ह्याच्यामध्ये एकदम वेगळ्या स्वरूपाचा खडक. मग शास्त्रज्ञांना विचार पडला की हे असे खडक कसे काय तयार झाले राव, असे खडक कसे. लक्षात येते का मी काय म्हणतो ते? सॉरी, असे जे खडक तयार झाले, हे असे खडक निर्माण होण्याच्या मागं नक्कीच काही ना काहीतरी बनलं असेल. मग ह्या खडकांचं त्यांनी एज काढलं. काय काढलं? एज. मग त्या एजनुसार असं दिसलं की हे खडक जुने आहेत, हे जुने खडक आहेत. मग शास्त्रज्ञ लोकांच्या डोक्यात घुसली एक गोष्ट. त्यांना असं वाटलं की अरे हा जो खडक आहे काळा, हा वरील खडक आहे, आणि ह्याच्या खाली ऑलरेडी आधी काही खडक बनत गेले होते. आणि तोपर्यंत भूरूपशास्त्र आपलं एवढं प्रगत झालं होतं, तर जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडे खडक हे ज्वालामुखी, आणि त्या ज्वालामुखीतून तयार झालेला जो मॅगमा आहे किंवा जो लाव्हा आहे, या लाव्हापासून तो तयार होतो. मॅग्मा किंवा लाव्हापासून तो तयार होतो. आणि त्यामुळं आपल्याकडे एक अशी स्वरूप निर्माण झालं की असं एक विचारसरणी निर्माण झाली की जी विचारसरणी असं म्हणायला लागली की आपल्या खाली काहीतरी वेगवेगळ्या स्वरूपाची खडक रचना असावी. मग झालं खरं संशोधन, आणि मग आपल्या महाराष्ट्राचा खरा जो रिअल चेहरा आहे ना, तो सगळ्यांच्या समोर यायला लागला. आपला महाराष्ट्र खूप वेगवेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने तो तयार झालेला आहे. महाराष्ट्रावरतीच मोस्ट प्रॉबब्ली जवळपास 81% जो भाग आहे तो पूर्णपणे कशाचा आहे, तर 81% भाग हा डेक्कन ट्रॅपचा आहे. कशाचा आहे? डेक्कन ट्रॅप. हे लक्षात ठेवा. तर हा डेक्कन ट्रॅप म्हणजे काय? तर डेक्कन ट्रॅप म्हणजे जवळपास पूर्ण हा पट्टा. या डेक्कन ट्रॅपमधून पूर्णपणे बेसॉल्टिक खडक क्रिएट झाला होता. हा पूर्ण बेसॉल्टिक खडकाचा पट्टा आहे. जवळपास महाराष्ट्राचा 81% क्षेत्रफळ ह्या डेक्कन ट्रॅपने व्यापलेलं आहे. परंतु काही नद्यांनी, जसं आता या ठिकाणी वैनगंगा नदी आहे, काही नद्यांनी लाईक वैनगंगा नदी, कोणती? वैनगंगा. या वैनगंगा नदीने या पट्टा, हा जो भाग आहे, या भागामध्ये तो डेक्कन ट्रॅप पूर्णपणे फोडून टाकला, ठेवलाच नाही तिथं डेक्कन ट्रॅप. तसंच या ठिकाणी ऑलरेडी डेक्कन ट्रॅप निघून गेलेला आहे, या ठिकाणचा डेक्कन ट्रॅप निघून गेलेला आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी डेक्कन ट्रॅप खूप जास्त राहिलेला नाही, डेक्कन ट्रॅप आता कमी झाला आहे. मग आता त्या ठिकाणी वरचा थर निघून गेल्यामुळं डेक्कन ट्रॅपच्या खालचा जो थर होता, ओके, डेक्कन ट्रॅपच्या खालचा थर कोणता होता, तर गोंडवाना. ज्या गोंडवानामध्ये आपल्याकडे दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात सापडतो. गोंडवानामध्ये काय सापडतो, तर दगडी कोळसा सापडतो. ठीक आहे. तर आता हा दगडी कोळसा या ठिकाणी मिळाला, आणि गोंडवाना खडक कुठं आढळला, तर जो गोंडवाना खडक आहे आपला, हा स्पेशली कन्हान नदीचं खोरं, बघा या ठिकाणी आहे ना कन्हान नदीचं खोरं आहे. ठीक आहे, दिस इज कॉल्ड कन्हान नदी. ह्या कन्हान नदीचं खोरं, जी ऑलरेडी कन्हान नदी ही वैनगंगेची उपनदी आहे, लक्षात ठेवा. आणि वैनगंगेचं जे खोरं आहे ते इथं आहे, इथं वैनगंगा अशी, ही वैनगंगा. कन्हान नदीचं खोरं जे वैनगंगेचंच एक उपखोरं आहे. त्याचबरोबर कन्हानच्या जवळ असलेली कामठी, कन्हानच्या दक्षिणेकडे असलेला हा जो पट्टा आहे उमरेड, ओके, जाम नदी त्या ठिकाणी आहे. तसंच यवतमाळ आणि चंद्रपूरचा जो पट्टा आहे, वणी वगैरेचा पट्टा, तो पट्टा खास करून, ओके, या भागामध्ये गोंडवाना रॉक, म्हणजे इथं वर्धा नदी येते बघा, वर्धा नदी, वणीचा पट्टा, यवतमाळ हा पट्टा, वैनगंगा नदीचा विस्तारलेला असा एक मोठा भाग, स्पेशली कामठी आणि हा भाग, या ठिकाणी गोंडवाना रॉक मोठ्या प्रमाणात सापडतो. इथला जो गोंडवाना आहे त्याला म्हणलं जातं लोअर गोंडवाना. काय म्हणतात? लोअर गोंडवाना. ठीक आहे. तर एक आणखी एक असा भुरकटलेला किंवा कमी व्हॅल्यू असलेला एक अप्पर गोंडवाना आहे, तो तुम्हाला अमरावतीच्या पट्ट्यामध्ये दिसतो.
अमरावतीचा जो एरिया आहे, अमरावतीच्या एरियामध्ये आणि गडचिरोलीच्या पट्ट्यामध्ये या भागात अप्पर गोंडवाना तुम्हाला या ठिकाणी दिसेल. काय दिसतोय? तर अप्पर गोंडवाना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता डेक्कन ट्रॅप आणि गोंडवाना हे जे दोन भाग तुम्हाला समजले. आता हे कधी तयार झाले होते किंवा काय तयार झाले होते ते नीट समजून घ्या. डेक्कन ट्रॅप जो तयार झाला होता, हा डेक्कन ट्रॅप तयार झाला होता भ्रंशमूलक ज्वालामुखीतून. ओके, भ्रंशमूलक ज्वालामुखी. ही भ्रंशमूलक ज्वालामुखी गोंडवानाच्या नंतर झाली. गोंडवाना आधी झाला होता हे विसरायचं नाही. गोंडवानाचा जो खडक आहे तो स्तरित खडक आहे. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. गोंडवानाचा जो खडक आहे तो स्तरित खडक आहे. डेक्कन ट्रॅप जो आहे तो अग्निजन्य खडक आहे. ठीक आहे, ज्वालामुखीपासून तयार झालेला खडक आहे. म्हणजे हे दोन्ही स्वरूपाचे खडक वेगवेगळे आहेत आणि ह्या दोन्ही स्वरूपाच्या खडकांमध्ये थोडा वेगळा इफेक्ट आहे. मग आता हे आढळतात कुठं? तर डेक्कन ट्रॅप हा पूर्णपणे महाराष्ट्राचा पट्टा समजूनच घ्या. ठीक आहे, मराठवाड्याचा सगळ्यात जवळपास भाग. ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्र, चंद्रपूरचा काही भाग, ओके, यवतमाळचा काही भाग, भंडारा गोंदियाचा काही छोटासा भाग. ठीक आहे, पण गोंडवाना जो आहे तो कुठं कुठे सापडतो हे तुम्हाला मी सांगितलं. गोंडवाना तुम्हाला चंद्रपूर यवतमाळचा पट्टा, कन्हान नदी, कामठी. ओके, कधी कधी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या नदी खोऱ्यांमध्ये गोंडवाना टाईपचे खडक आहेत. तर जे नद्या आहेत त्या आहेत वर्धा नदी, वैनगंगा नदी, आणि विचारलं तर कन्हान नदीचं टार्गेट केलं जाऊ शकतं. ओके, आता ह्याच्यानंतर काय झालं? ह्याच्यानंतर डेक्कन ट्रॅप तर भ्रंशमूलक ज्वालामुखीने निर्माण झाला. गोंडवाना जो आहे तो स्तरित खडक होता. तो खचदरीमध्ये गाळाचं संचयन होऊन तयार झाला. आता बघा, याच्यावरती मी स्पेसिफिक आहे ना एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो यूट्यूबवरती तुम्ही कंटेंटमध्ये पाहून घ्या. यूट्यूबच्या कंटेंटमध्ये खूप तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी सापडतील. लक्षात घ्या, आयोग जो आहे हा आयोग तुम्हाला आजकाल ठिकाणं, ओके, आणि नदी, स्पेशली ठिकाणं म्हणजे शहरं किंवा जिल्हे, हे तुम्हाला टार्गेट करू शकतो. त्याचबरोबर नदी, कधी कधी नदीसोबत सिरीज पण विचारल्या जातात किंवा मालिका. आपल्याकडे ना खडकांच्या अशा मालिका मिळतात. जसं आता कन्हानच्या नदीच्या खोऱ्यामध्ये पूर्णपणे एक मालिका मिळाली. वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये चंद्रपूरच्या भागात मालिका भेटली. मालिका म्हणजे काय? तर एक खडकाची अशी पूर्णच्या पूर्ण एक लाईन तयार झालेली असते. अख्खाच्या अख्खा एक खडकाची पूर्ण लाईन तयार झालेली असते, लांबलचक, जे कमीत कमी 50 ते 100 किलोमीटरच्या आसपास असेल. एक पूर्ण लाईन असते खडकाची. काय असते? पूर्ण एक खडकाची मालिका. ठीक आहे, खडकाची मालिका. ही जी खडकाची मालिका आहे ना, अशा मोठ्या मोठ्या खडकाच्या मालिका या ठिकाणी मिळतात. जसं आता फॉर एक्झाम्पल गोंडवानामध्ये आपल्याकडे दामोडा मालिका आहे. दामोडा मालिका, ही दामोडा मालिका ह्या पूर्ण कन्हानच्या पट्ट्यामध्ये आहे, यवतमाळच्या पट्ट्यामध्ये आहे. तर ह्या मालिका या ठिकाणी डेव्हलप होतात. ठीक आहे, गोंडवाना आणि डेक्कन ट्रॅप ह्या दोन गोष्टी या ठिकाणी नीट समजून घ्या मॅप रिडिंगवर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो पॅटर्न आहे, ओके, तो पुढचा पॅटर्न नीट क्लिअर करून घेऊ. उदाहरणार्थ आता दोन तर गोष्टी झाल्या. आता त्याच्या खाली गेल्यानंतर काही प्राचीन खडक निर्माण झाले. काय झाले? प्राचीन खडक. मग आता हे प्राचीन खडक कोणते? तर बघा, चंद्रपूरच्या ह्या भागामध्ये, स्पेशली या खालच्या पट्ट्यामध्ये आणि या पट्ट्यामध्ये, ह्या दोन भागांमध्ये असा एक आगळा वेगळा खडक आहे. ज्या आगळ्या वेगळ्या खडकाला विंध्य खडक म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी ताडोबा ऐकला असेल. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, ओके, अंधारी. तर ताडोबा अंधारी या प्रकल्पाच्या जवळ विंध्य खडक मोठ्या प्रमाणात सापडतं. या खडकामध्ये काय असतं माहिती आहे? या खडकामध्ये लोह संयोग जास्त असतं आणि लोह संयोग जास्त असल्यामुळं याचा जो रंग असतो हा रंग लाल स्वरूपाचा असतो. रंग काय असतो? लाल स्वरूपाचा असतो. ठीक आहे, हा एक वालुकाश्म, हा काय? एक वालुकाश्म खडकापासून तयार झालेला रूपांतरित खडक आहे. रूपांतरित खडक आहे, वालुकाश्मापासून निर्माण झालेला रूपांतरित खडक आहे. त्याच्यामुळं या खडकाचा वापर
बांधकाम क्षेत्रामध्ये होतो. ठीक आहे, बांधकामासाठी होतो. असं नाही की हा खडक काही कामाचा नाही, नाही असतो हा कामाचा. ह्याची निर्मिती एक जुन्या काळामध्ये निर्माण झालेला एक लोअर पॅलिओझोइक काळखंड होता. या लोअर पॅलिओझोइक काळखंडामध्ये ह्या निर्माण झाले होते. एक जुना काळखंड. आता त्याच्या वर्ष तसल्या काही गोष्टी लक्षात ठेवू नका. फक्त कुठं आढळतो हे लक्षात ठेवा. तर आपल्या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त एकाच जिल्ह्यात आढळतो. आणि इथं जिल्हा कोणता आहे हो? तर इथं जिल्हा आहे चंद्रपूर. त्याला चांदा म्हणून ओळखलं जायचा. यवतमाळच्या पूर्वेकडे हा पट्टा, स्पेशली वर्धा नदी आणि वैनगंगा नदीच्या मध्य भागामध्ये हा विंध्य पट्टा तयार झालेला आहे. विंध्य खडक हा एक वालुकाष्मापासून निर्माण झालेला एक रूपांतरित खडक आहे. आपल्याकडे सापडणारा एकच जिल्हा आहे, तो म्हणजे चंद्रपूर. त्याचाच मोठा भाऊ म्हणून ओळखला जाणारा कडप्पा. हा जो कडप्पा आहे, ओके, कडप्पा लक्षात घ्या. कडप्पा हा सिनियर आहे, म्हणजे तो आधी तयार झाला. हा आधी तयार झाला आणि नंतर तयार झाला विंध्य तयार झाला. म्हणजे विंध्य हा कडप्पाच्या वरती असणार. तर कडप्पा हा बऱ्याचदा असं मानलं जातं की आधी एक धारवाड खडक तयार झाला होता. मग ह्या धारवाड खडकाची काय झाली? झीज झाली. झीज होऊन त्याचा गाळ तयार झाला. गाळ पाण्यात साठवला आणि त्या गाळाचा स्तरित खडक तयार झाला. बरोबर, तिथं काय झाला? स्तरित खडक. मग काय झालं की अचानक हा स्तरित खडक जो धारवाडपासून बनला होता, ओके, त्या स्तरित खडकावरती ज्वालामुखी किंवा लाव्हा येऊन पडला असावा. ज्वालामुखी किंवा लाव्हा, कारण की हा खडक आज एका लाव्याच्या खाली किंवा रूपांतरण खडकाच्या खाली दाबला गेलेला आहे. त्याच्यामुळे या स्तरित खडकावरती लाव्हा येऊन पडला, त्याचं रूपांतरण झालं आणि रूपांतरण होऊन एक कडप्पा, ठीक आहे, कडप्पा खडक निर्माण झाला. आपल्याकडं कडप्पा 2 ठिकाणी सापडतो. आपल्याकडे जो कडप्पा सापडतो ना लेखाचा, हा 2 ठिकाणी सापडतो. इथे ना एक पैनगंगा नावाची एक रिव्हर आहे. पैनगंगाचा एक भाग आहे, यवतमाळ आणि नांदेड. इथं नांदेड आहे आणि इथं यवतमाळ आहे. यवतमाळ नांदेडच्या भागावरती या ठिकाणी पैनगंगा, ओके, सिरीज आहे. आणि ह्या पैनगंगा सिरीजच्या या पैनगंगाच्या खोऱ्यामध्ये पैनगंगा सिरीज आहे. बघा, मी परत एकदा सांगतो, सिरीज, पैनगंगेची सिरीज लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी कोल्हापूरच्या भागात आणि फोंडा घाटाच्या पट्ट्यात, सिंधुदुर्गाच्या फोंडा घाट आणि कोल्हापूरचा चंदगड आणि गडहिंग्लजच्या पट्ट्यात या ठिकाणी काय आहे? तर कलाडगी सिरीज आहे. कलाडगी सिरीज. आता इंटरेस्टिंग गोष्ट, कधी कधी तुम्हाला इथल्या नद्या पण विचारल्या जाऊ शकतात. तर इथं कशी पैनगंगा नदी आहे, ओके, पैनगंगा नदी ही अशी इथून अशी वाहत वर्धा नदीला, पैनगंगा कोणाला मिळते? तर वर्धा नदीला मिळते. पैनगंगा ही काय? तर वर्धेची उपनदी आहे. ठीक आहे, वर्धेची उपनदी आहे. तसं या ठिकाणी दूधगंगा आहे. दूधगंगा ही कृष्णा नदीच्या खोऱ्यातली आहे. दूधगंगेच्या खोऱ्यामध्ये फोंडा घाटाच्या प्रदेशात या ठिकाणी या नद्या येतात. ठीक आहे, या नद्यांचा भाग या ठिकाणी येतो. तर कलाडगी सिरीज इथं प्युअरली कडप्पा पाठ या ठिकाणी दिसतो. ठीक आहे, आता कडप्पा आणि विंध्य खडक या दोघांनी मिळून फक्त 2%, ओके, महाराष्ट्रातील 2% फक्त क्षेत्र व्यापलेलं आहे. गोंडवानाने फक्त 1.5% क्षेत्र व्यापलेलं आहे. ओके, विंध्य प्लस कडप्पा यांचं 2%, गोंडवानाचं 1.5%. ठीक आहे, असे क्षेत्र या ठिकाणी व्यापलेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर आधी तयार झाला, आता बघा, कडप्पा नंतर तयार झाला विंध्य, विंध्यनंतर तयार झाला गोंडवाना, गोंडवानंतर तयार झाला डेक्कन, आणि डेक्कन नंतर आताचा, ओके, चतुर्थ खडक, ओके, म्हणजे मुरुम. आपण मुरुम माहिती आहे ना, मुरुम किंवा माती किंवा मृदा, हे असे खडक निर्माण म्हणजे आता तयार झाले. आता कडप्पाच्या खाली सुद्धा शास्त्रज्ञांना सापडायला लागला. तर कडप्पाच्या खाली तयार झाला होता धारवाड. ठीक आहे, धारवाडच्या खाली तयार झाला होता आर्कियनचा शोध किंवा धारवाडचा शोध, पर्टिक्युलरली आपण धारवाड पहिले घेऊ. कर्नाटकमधील धारवाड जिल्हा, त्या ठिकाणचा खडक हा जरा युनिक वाटायचा, असा लाल 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 खडक वाटायचा.
आणि विंध्यपेक्षा थोडासा हटके होता. विंध्य हा एकदमच रेडिश आणि तो कनाश्म टाईपचा होता. हा धारवाड थोडासा गारगोटी टाईपचा असायचा, गारगोटी स्वरूपाचा असायचा. तर ह्या धारवाडचं जर स्ट्रक्चर बघितलं तर थोडंसं बांधकामासाठी त्याला वापर करायला सुरुवात केली होती. मग ह्या बांधकामासाठी वापर करत असताना जुन्या काळात ह्या बांधकामासाठी वापर केला जायचा, पण शास्त्रज्ञांना हे नक्की माहिती नव्हतं की हा खडक कशा स्वरूपाचा आहे. म्हणून त्यांनी धारवाडाचं संशोधन स्टार्ट केलं धारवाडमधून. मग हळूहळू लक्षात आलं की अशा स्वरूपाचा खडक हा महाराष्ट्रात सुद्धा सापडतो. महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतात मग हे खडक, तर चला आपण बघूया. महाराष्ट्राचा मॅप आपण ज्यावेळेस घेतो तर महाराष्ट्राच्या या मॅपमध्ये आपल्याला एवढं लक्षात येतं की धारवाड हा खूप आधी तयार झालेला आहे. म्हणजे थोडक्यात तो पूर्व नागपूरचा हा भाग स्पेशली वरचा. ठीक आहे. त्याचबरोबर भंडारा म्हणजे नागपूरचा पूर्व पट्टा, ओके, आणि भंडाराचा इशू या भागामध्ये धारवाड आहे. या धारवाडमध्ये खनिज खूप भारी भारी सापडतात. स्पेशली या ठिकाणी लोह पण सापडतं, या ठिकाणी मॅंगनीज पण सापडतं. ठीक आहे, या ठिकाणी मॅंगनीजही सापडतं. तर नागपूर, तर आपण त्याला म्हणू पूर्व नागपूर आणि भंडारा, हे विदर्भातले 2 महत्त्वाचे जिल्हे. ठीक आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचा काही दक्षिणेकडचा भाग, ठीक आहे, कोल्हापूरचा दक्षिणेकडचा भाग आणि सिंधुदुर्गाचा समुद्र किनाऱ्याचा काही महत्त्वाचा भाग. या पट्ट्यामध्ये बघा धारवाड ॲक्च्युली इथंच आहे. धारवाड लय लांब आणि धारवाड इथंच आहे. तर धारवाडच्या जवळचा भाग असल्यामुळे इथं आपल्याकडे तो आढळ आहे. तर सिंधुदुर्गमध्ये कणकवली, वेंगुर्ला या पट्ट्यात आणि कोल्हापूरच्या पट्ट्यामध्ये ओके गडहिंग्लज, चंदगड या भागामध्ये हे तुम्हाला आढळतील. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा जो पट्टा आहे या ठिकाणी तुम्हाला सापडतील. तर हे झाले धारवाड श्रेणी. पण त्याच्यानंतर धारवाडच्याही खाली काही लोकांना संशोधन केलं, तर त्या संशोधनामध्ये त्यांना आर्कियन रचना लक्षात आली. तर आर्कियन रचना जवळपास हा सगळा पट्टा, हा जो सगळा भाग दिसतोय हा सगळाच्या सगळा आर्कियन स्ट्रक्चरचा आहे. हा पूर्ण आर्कियन स्ट्रक्चरचा आहे. पूर्ण आर्कियनमध्ये हा पूर्ण पट्टा, ज्याला मी रेडिश करून ठेवतोय, हा पूर्ण पट्टा आर्कियनचा आहे. बरं का रे बाबांनो, हे विसरायचं नाही. नाही तर परत म्हणाल सर कसं लक्षात ठेवू, कुठं लक्षात ठेवू. हे तुम्हाला कवर करणंच आहे आणि हे तुम्हाला वाचणंच आहे. तुम्हाला नवीन वाटू नाही तर जुनं वाटू, हे तुम्हाला करणं आहे बरं का रे बाबांनो. त्याच्यामुळं हा पूर्णच्या पूर्ण आर्कियन झोन आहे. अपेक्षा करतो हे तुम्हाला लक्षात आले असेल. तर आर्कियन कुठं कुठं सापडतो, तो आर्कियन सापडतो नांदेडच्या एका पट्ट्यात. नांदेडचा हा जो भाग आहे स्पेसिफिक, या नांदेडच्या सुद्धा पट्ट्यात सापडतो. नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया. ठीक आहे. नागपूरच्या भागात नाही. ओके, नागपूरच्या भागात धारवाड पट्टा आहे. तर इकडे सिंधुदुर्ग, आर्कियन फक्त सिंधुदुर्गमध्ये सापडतं. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे सिरीज आहेत, ह्या सिरीज लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली धारवाडच्या काही सिरीज आहेत. धारवाडच्या ज्या सिरीज आहेत त्यामध्ये या ठिकाणी चिल्पी सिरीज आणि संसर सिरीज आहे. चिल्पी आणि संसर्स नावाच्या सिरीज या ठिकाणी नागपूर आणि या भागामध्ये सापडतात. ओके, हे विसरायचं नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत, या खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आता जर एक ऑन एन ॲव्हरेज आपण विचार केला, जसं मी आता तुम्हाला एक मॅप या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इथं जिल्हे लिहायचे आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे. तर मला असं अपेक्षा आहे की हे तुम्ही लिहू शकाल. या PPT ज्या आहेत, या PPT तुम्हाला किरण गुरुजी आपला जो चॅनल आहे, किरण गुरुजी हा आपला टेलिग्रामचा चॅनल आहे आपला किरण गुरुजी. या टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल. तर टेलिग्रामचा चॅनल नक्की जॉईन करून घ्या. ओके, दुसरी गोष्ट, व्हिडिओ कसा वाटला, हा माझा मॅप रिडिंगचा फर्स्ट व्हिडिओ आहे, जो की मी न दिसता म्हणजे स्क्रीनवरती उभं राहिल्यानंतर
ओके, खूप जास्त, कारण दिवसभरातनं माझे 7 ते 8 लेक्चर असतात आणि त्या 8 लेक्चरनंतर पूर्ण थकून जाते. त्यामुळे उभं राहता येत नाही जास्त स्क्रीनवर, पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे मी कसं थोडासा टेक्निकल गोष्टीतनं माझ्या टेक्निकल टीमनं थोडीशी मदत करत मला फक्त बाजूला केलं आहे आणि या ठिकाणी मी स्वतः लाईव्हच सगळ्या गोष्टी घेतो आहे. कालांतरानं तुम्हाला हे लाईव्ह क्लासेस होतील, त्यामुळं तुम्हाला माझ्यासोबत इंटरॅक्शन करत 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 तुम्ही छान माझ्यासोबत बोलून गप्पा मारून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तुम्ही तिथं क्वेश्चन विचारू शकता. हे फर्स्ट लेक्चर आहे, जे फर्स्ट लेक्चर तुम्हाला मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देत आहे. मला अपेक्षा आहे की ह्या लेक्चरला तुम्ही थोडंसं नक्की समजून घ्याल, वाचाल, शेवटपर्यंत पाहाल आणि आगामी काळातल्या मॅप रीडिंग सिरीजला लाईव्ह उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे. तब्येतीमुळं मला लाईव्ह जास्त घेता येत नाही, मी तुम्हाला आताच सांगितलं माझा इश्यू. परंतु आता इथून पुढं छान पद्धतीने बसून अभ्यासात कसल्याही प्रकारचा खंड न पाडता तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत. अपेक्षा करतो ह्या सगळ्या सिरीजला आणि सगळ्या गोष्टीला तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने लक्षात ठेवाल. थँक्यू सो मच. परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. ओके. आणि आपला किरण गुरुजी नावाचा जो ॲप आहे, या किरण गुरुजी ॲपवरती जॉईंट व्हा. त्याच्यावरती सध्या वर्ल्ड जिओग्राफीची बॅच दणक्यात चालू आहे, तसंच संग्राम बॅचसुद्धा दणक्यात सुरू आहे. तर या बॅचचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करा. आगामी काळात 2025 साठी सुद्धा भरपूर साऱ्या कोर्सेस त्या ठिकाणी लॉन्च आहेत. तुम्ही बघा, तुम्हाला सुटेबल होत असेल असे कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करा. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर संपवतो. ॲपवरती लवकरात लवकर भेटू आणि चॅनलवर ओके नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.